कौसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। एक लक्षात घ्या, एक ज्यांनी ते आमंत्रण पत्र बघितलं असेल छापील, त्याच्यात उद्या माझ्या नावावर दुसरे गुरुदास बुवा सुतार यांचं कीर्तन किंवा प्रवचन असं लिहिलं आहे. तुम्ही वाचलं नसेल तर हरकत नाही, पण उद्यासुद्धा आपलंच प्रवचन असणार आहे. एरवी मी नसणार होतो, पण आता आहे. त्यामुळे उद्या शेवट असेल या प्रवचनमालेचा. आपण सुरू करूया. हा जो विषय आहे तो कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्या जगाने कृष्णाला गुरु का मानायचं? साधा प्रश्न आहे. पण इथे जग म्हणजे काय? जग म्हणजे तुम्ही म्हणाल वर्ल्ड, ग्लोब, पृथ्वी, जग. हा कसला कन्सेप्ट आहे? हा प्रपंचातला कन्सेप्ट आहे जग. पण शेरवी जन्मल्यापासून गमन करतं ते जग. ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे. म्हणजे सगळं आता जगही सगळं संपतंय. पृथ्वी, सौर सिस्टीम, आपण ज्याला सोलर सिस्टम म्हणतो, ह्या सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या गॅलेक्सीज, आकाशगंगा वगैरे म्हणतो, सगळं संपतंय, नवीन निर्माण होत आहे. पण एक काळ असेल ज्याला आपण प्रलय म्हणतो, डेल्यूज, एंड ऑफ द युनिवर्स. पण नवीन युनिवर्स निर्माण होईल. ते करणारी शक्ती आहे ती युनिवर्सच्या पलीकडे आहे. आपण रोज म्हणतो मंदिरात, पण त्याचा अर्थ नाही लक्षात. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे मल्टीवर्स किंवा अनेक युनिवर्सेस, अनेक विश्व. त्याचा नायक एक आहे किंवा अनंत कोटी ब्रह्मांडाचे अनंत कोटी नायक नाही आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग साईनाथ महाराज की जय, गोंदवलेकर महाराज की जय, गजानन महाराज की जय, स्वामी म्हणतो ना. तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक एक आहे. आपण स्वामी समर्थांचं चित्र बघतो, प्रतिमा बघतो. त्यांनी हातात एक अशी बारकी गोटी, ज्याला मार्बल इंग्लिशमध्ये किंवा कोकणीत गड्ड म्हणतो आपण, ते धरलेलं आहे. हे अनंत कोटी ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा मी नायक आहे. ही सगळी ब्रह्मांड माझ्या दोन बोटात आहे. याचा अर्थ काय? माझी सत्ता चालते त्यांच्यावर. म्हणजे या जगाचा एक गुरु, त्या जगाचा दुसरा गुरु असं नाही आहे. युनिव्हर्सिटी, आपण युनिव्हर्सिटीचा अर्थ विश्वविद्यालय त्याला म्हणतो. आणि विश्व एकच आहे आपला जर विचार केला तर. मग अनेक विश्वविद्यालय, गोव्यात आता किती 2-3 युनिव्हर्सिटीज होतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येतात. अशा 2-3 युनिव्हर्सिटीजचा अर्थ काय? युनिव्हर्सिटी म्हणजे जे तत्व आहे, पर्स्यूट ऑफ एक्सलन्स. म्हणजे मी इतका होतो, आता आणखीन पुढे, आणखीन पुढे, आणखीन वर, आणखीन वर चालू राहील. जोपर्यंत मला परफेक्शन म्हणजे पूर्णत्व मिळत नाही तोपर्यंत मी चालू राहील. माझा प्रयोग चालू राहतील, रिसर्च चालू राहील, प्रोग्रेस चालू राहील. हे जे तत्व आहे त्याला युनिव्हर्सिटी म्हणतात. आता देर इज ओनली वन युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड अँड दॅट इज द मदर्स नी. आईचे जे गुडघे आहेत, आईची जी मांडी आहे, आईची जी कुशी आहे, ती एकमेव युनिव्हर्सिटी आहे जगात. भाषा बदलतील, पण आईचे संस्कार, आईच्या छातीतली वॉर्मथ, आईच्या छातीची स्पंदनं, आई मुलाची जी काळजी घेते ती काळजी एकच आहे की हो. आई बदलली म्हणून आईचं अनेक वचन आईच करा, आया करू नका. कारण आया म्हणलं की ठेवलेली आई, असा ठेवलेली बाई असा अर्थ होतो. आईचं अनेक वचन आईच करायचं, मूर्तीचं अनेक वचन मूर्तीच करायचं, संधीचं अनेक वचन संध्या नाही करायचं. तुम्हाला अनेक संधी मिळतील, त्या गोष्टीच अशा की याचं अनेक वचन नाही आहे. अनेक असतील पण त्याचं तत्व एक आहे, त्यांच्यातलं जे चैतन्य आहे ते एकच आहे. म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरुम. येशूला म्हणा तुम्ही जगद्गुरु, हरकत नाही. कारण का की तुमचं जे जगाची जी कल्पना आहे. म्हणून ज आणि ग याचे आणखीन एक विचार सांगतो आणि पुढे जातो. जन्मल्यापासून गमन करतं आपण नाही का. आईच्या पोटात जन्मल्यापासून मृत्यूकडचा प्रवास आपल्याला सुरू होतो. मृत्यू शब्द आपल्याला आवडत नाही, पण आता हा 3रा दिवस आहे ना, तर मी एक वाक्य जर म्हणलं तर आवडणार नाही. पण मला क्षमा करा, 3 दिवसांनी आपण सगळे म्हातारे झालेलो आहोत. आता आवडणार नाही काही जणांना ती, पण झालेलं फॅक्ट ऑफ लाईफ. ही फॅक्ट आहे जीवनातली. म्हणून ते मीटर तुम्ही अगदी फ्रीजमध्ये जाऊन बसलात, असं बिलो 0 टेम्परेचर ठेवलं की तुमचे केस पिकणार नाहीत, इकडे येणार नाहीत. पण वय थांबवणार आहात कसं तुम्ही? काळ कसा थांबवणार आहात तुम्ही? नाही, ते वाढतच जाणार आहे, ते नष्टच होत जाणार आहे. ते मृत्यूकडे म्हणजे अंताकडे, शेवटाकडे निघालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं.
म्हणून अशा रीतीने जगन्नाथ, जगदीश, जगत ईश, जगतनाथ तो एकच असणार. निरनिराळे धर्म त्याला निरनिराळी नावं देतील. परमेश्वर म्हणा, अल्लाह म्हणा किंवा गॉड म्हणा, 3 कसे असतील हो? म्हणजे सगळ्या विश्वाची सत्ता तिघांना दिली तर प्रत्येकाला 33% मिळाले. मग विद्यार्थी म्हणतात म्हणजे पास कुणीच नाही, 35%ला पास येईल आणि 33% नाही आहे. जो परमेश्वर आहे तोच गॉड आहे, तोच अल्लाह आहे. हे सगळं विश्व त्याची लीला आहे, त्याची क्रीडा आहे, त्याची इच्छा आहे, त्याची सत्ता आहे. अगदी लक्षात घ्या. हे जर कळलं तर कृष्णम वंदे जगद्गुरुम आपल्याला कळणार आहे. मग कृष्णाचा प्रत्येक शब्द किंवा कृष्णाचा हा गीता ग्रंथ आपण म्हणूया, ग्रंथ कोणी केला? व्यासाने केला. हा जगत ग्रंथ आहे. जगाचा धर्म एकच, सनातन धर्म. त्याला हिंदू म्हणून ब्रँड मारूच नका. त्याच्यानंतर जगाचा ग्रंथ एकच, गीता. गीतेचं जे ज्ञान आहे दुसऱ्या ग्रंथात सांगितलं असेल त्याला गीताच म्हणा. पण खरं सांगतो, ज्ञान दुसरीकडे नाही आहे. बाकीच्या धर्मांना फिलॉसॉफी आणि स्पिरिच्युअलिटी असलेले धर्मग्रंथ नाही. त्यांचे धर्मग्रंथ म्हणजे त्यांचे जे धर्मगुरू आहेत ते इथून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तो उपदेश केला, तो उपदेश केला. आणि जो उपदेश केला तो आपल्या ऋषीमुनींनी आधीच सांगितलेला आहे. काळाच्या ओघात, मी असं म्हणत नाही ऋषीमुनी श्रेष्ठ होते, काळाच्या ओघात ते पाहिले आहेत. हे बाकीचे धर्म सगळे नंतरचे आहेत. त्या धर्माची डेट सांगता येते, आपल्या धर्माची डेट नाही सांगता येत. मागे उदाहरण सांगितलं होतं, तुम्ही गुगलवर चेक करा, ती मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. एक लामा हा बौद्ध धर्मगुरू. लामांची म्हणजे बुद्ध धर्माची खरी राजधानी आहे ल्हासा, जी तिबेटमध्ये. आणि तिबेट चायनाने खाऊन त्याला चायनाच बनवलेला आहे. चायना कम्युनिस्ट कंट्री. त्यांना ना देवाचं प्रेम ना धर्माचं काही नाही. बुद्धांचे एवढे मोठे विहार आहेत आणि तिथे एवढ्या मोठ्या देवली आहेत, लार्जर दॅन लाईफ, आपल्यापेक्षा उंच, आणि अखंड त्यात जळत असतात. विचार करा. त्या लामानी आपल्या एका शंकराचार्यांना, शंकराचार्य म्हणजे आचार्य, एक बंद पेटी दिली. मी काही महिन्यांनी मरणार आहे, मी मेल्यानंतर ही पेटी उघड, आणि त्यात काय आहे आश्चर्य वाटेल तुला, पण त्याची वैज्ञानिक तपासणी कर. लामा गेले, पेटी उघडली, त्याच्यात शंकराची मूर्ती होती, ब्रासची. आता कार्बन डेटिंग आपण करतो ना, परदेशात कार्बन डेटिंग केल्यानंतर ती 36,000 वर्षापूर्वीची. 36,000 वर्षापूर्वी आपल्या देशात शंकराची सुबक मूर्ती होती. त्यावेळेला अलॉय, ब्रास इज नॉट अ मेटल. पितळ जे आहे ना ते 2-3 धातू एकत्र येऊन करतात. ती कला ज्याला मेटॅलर्जी म्हणतो, ती कला त्यावेळेला आपल्या देशात होती. आणखीन मागे न्या, आणखीन मागे न्या. जितकं मागे न्याल ना तितका आपला धर्म मागे जातच राहतो, आणि जितकं पुढे याल ना तितका आपला धर्म म्हणजे आपल्या धर्माची तत्व पुढे येतच राहतात. गीता कधीही न शिळा होणारा ग्रंथ आहे. आणि जितकं विज्ञान पुढे जाईल ना तितका व्हॅलिडेट होईल आपला ग्रंथ की खरं आहे हे सांगितलेले. 2 प्रयोग तुम्हाला सांगतो अमेरिकेत केलेले, की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां ध्येयमाश्रिता प्राणापानम समायुक्ता पचाम्यन्ने चतुर्विश. मी सूर्य बनून सगळ्या प्रकाराने तुम्ही अन्न घेता, त्या अन्नाचं मी पचन करतो. अन्न म्हणल्यानंतर आपल्याला पोटच आठवतो, डोळ्याचा आहार नाहीये. सत्यम शिवम सुंदरम हा माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वाचा आहार नाहीये, आहे ना. आपण सगळीकडे तुम्हाला ना सगळी नुसतं आपण जंक फूडच खात नाही, गार्बेज आजूबाजूला करत नाही. आपल्या मनात किती गार्बेज आहे, मनात किती निरनिराळ्या प्रकारचा कचरा किंवा ज्याला क्रूडनेस म्हणलेला आहे. आणि रिफाईन करायचं असेल आतले विचार, आतल्या भावना, आतल्या कल्पना. कधी कधी आपल्यालाच लाज वाटते. काल रात्री हे विचार माझ्या मनात होते, स्वप्नात मी हे दृश्य बघितलं, अरे रे रिफाईन हो गया. आणि रिफाईनसाठी आध्यात्मिक उपासना पर्यायच नाही आहे दुसरा. देर इज नो अदर वे. आपण जे आध्यात्मिक इथे धार्मिक नाही हो, आपण हिंदू शब्द इथे इन रिलेशन टू सम टेक्स्ट वापरतोय. आपण कुठे हिंदू शब्द वापरला गेल्या 3 दिवसात? आपण अशा तत्वज्ञानाचा विचार करतोय जे खरं युनिव्हर्सल आहे. सगळ्या जगात, सगळ्या काळी, सगळ्या संस्कृतींना, सगळ्या देशांना इक्वली अप्लाय होईल किंवा ॲप्लिकेबल आहे, ते हे तत्वज्ञान आहे. त्याला सनातन तत्वज्ञान म्हणलेलं आहे. आणि म्हणून कृष्णाचे हे जे शेवटचे श्लोक आहेत ना, आणि शेवटी एक श्लोक सांगतो संजय. धृतराष्ट्राला बिलकुल आवडत नाही, पण तिथे गीता संपते. ज्ञानेश्वरीत पुढे सांगतात, हे कशाला सांगतोयस तू? तो सांगतो काय माहिती आहे ना, बघ माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. तरी केस म्हणजे रोम, आणि रोमांचित होणं, रोमहर्षक केस उभे राहिलेले आहेत. अष्टसात्विक भाव आहेत.
कशाने राजन, हे राजा, तच्च संस्मृत्य संस्मृत्य, ते जे अद्भुत संवाद झाला युद्धाच्या आरंभी, कुणाच्या, भगवान म्हणजे कृष्ण म्हण तुला समजण्यासाठी, आणि अर्जुन, तुम्हाला आठवला की माझ्या रोमांच उभे राहतात रे. आपणही म्हणतो ना, माझ्या अंगावर आत्ता सुद्धा काटा आलेला आहे हे सांगताना म्हणतो ना आपण. आणि ते रूप, अद्भुत रूप, विश्वरूप 11व्या अध्यायातलं, ते मला पुन्हा पुन्हा दिसतं रे, आणि मला पुन्हा पुन्हा आनंद येतो. त्याने या चेहऱ्यावर उदासीनता, आणि कशाला सांगतोयस मला, हे प्रोटेस्ट असला पाहिजे कुणाच्या, धृतराष्ट्राच्या. तरी संजय सांगतोस, यत्र देवेश्वर योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थ धनुर्धरा, तत्र श्रीर्विजयो. हे माझी मतिर्मम, माझं मत सांगतो मी तुला, जिथे ज्ञान सांगणारा कृष्ण आहे, योगेश्वर कृष्ण, आणि धनुर्धारी अर्जुन आहे, तिथे जय नक्की आहे, तिथे नीती नक्की आहे, आणि तिथे समृद्धी नक्की आहे. मतिर्मम, माझं मत आहे. कुणी विचारलेलं नाही, हे काही युद्धाचं वर्णन नाही आहे. तरी काळ, सगळ्या काळाला योग्य असा सिद्धांत सांगून गीता संपते. हे वर्तमान काळातला श्लोक आहे. बाकीचे श्लोक भूतकाळात वगैरे असं घडलं, मग कृष्णाने रथ तिथे नेला, मग हे सगळं झालं 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 इतिहास आहे. हा असं आहे, जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर पार्थ आहे, तिथे यश नक्की आहे, नीती नक्की आहे, समृद्धी नक्की आहे. हे माझं मत आहे, माझं मत आहे. म्हणजे हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. कुठलाही काळाला कितीही क्रांती झाली, कितीही युद्ध झाली, कितीही ह्युमन बॉम्बनी अत्यंत संवार घडवला, हे तत्व जाणार नाही, ते उरणारच आहे. आणि हे तत्व जे आहे ना, तेच त्यातून नवीन निर्मिती घडणार आहे. आपल्या ऋषींनी त्या तत्वाला नाव दिलं ओम. तत्वाला नाव दिलेलं आहे ओम. इज कॉल्ड ओम. नावाचा असा आकार नाही आहे, ऋषींना तो दिसला. आणि ऋषींची एवढी, तुम्हाला सांगतो, मुलगा प्रश्न विचारतो, ए असाच का लिहायचा, कारण कुणी पहिल्यांदा ए कसा लिहिला, कुणी पहिल्यांदा अ असा लिहिला, कुणी ज्ञ असा लिहिला, पहिल्यांदा कोणी लिहिला, आणि सगळ्या जगाने तो मान्य केला. याचा उच्चार हाच कुणी पहिल्यांदा केला आणि सगळ्या जगाने मान्य केला. त्यांना नमस्कार करूया आपण. ते आपले खरे गुरु आहेत, सद्गुरू आहेत. आज आपल्याला त्यांचे नावही माहीत नाहीत. पहिल्यांदा कोणी ओम, कोणी हा गणेश निर्माण केला. म्हणून गणेश कसा आहे, जग आणि गज, गज आनन, तो गजानन आहे, आणि जग आनन आपण आहोत. गज म्हणजे बरोबर गती, त्याची मुळात नेतो तो, ज्याला स्थिती म्हणतात. स्थिती म्हणजे गणेश आहे, आणि गती म्हणजे शारदा आहे. जी पुस्तक आहे कपाटात, लायब्ररी, तो गणेश आहे, ज्ञान आहे. ते वापरलं, ॲप्लिकेशन केला, रिसर्च केला, थिसिस वगैरे सबमिट केला की त्याची सरस्वती बनते. आपल्या मोबाईलमध्ये सगळ्या प्रकारची डिक्शनरीज आहेत, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, सगळे वेद वगैरे आहेत त्याच्यात. कल्पना करा, आहे ना. गणपती आहे, गणपती म्हणजे पोटेन्शियल ज्याला म्हणतात ना, तसं ते ज्ञान आहे. ते कायनेटिक किंवा डायनॅमिक, प्रवाही बनतं, त्यावेळी त्याची सरस्वती बनते. आपल्या जीवनात या दोन्ही गोष्टी पाहिजेत, स्थितीही पाहिजे, गतीही पाहिजे. संतांचं फार सुंदर उदाहरण आहे. ते म्हणतात, तुम्हाला काशीला जायचं आहे, गाडी चांगली जागा मिळालेली आहे, बसा ना तुम्ही, गाडी नेईल ना तुम्हाला काशीला, गाडीत कशाला इकडे तिकडे फिरता. आपण जरा उठतो, काय रिझर्वेशन करून तिकीट मिळवलं, खिडकीच्या याची जागा मिळवली, गाडी सुद्धा 15 मिनिटांना उठतो, शेजारच्या डब्यात कोण ओळखीचं आहे का, तिकडे कोण हे आहे का, अगदी जाऊन येतो. आणि म्हणतो पॅन्ट्री, काही निरनिराळे पदार्थ म्हणतात, पण काय वास होत इथला, सहन होत नाही. मग मी मागे गार्डाच्या डब्यापर्यंत जातो आणि इतकं फिरत राहतो त्या गाडीत. गाडी मला नेणाऱ्या, मी स्थिर बसलो पाहिजे. त्या फिरणाऱ्या गाडीत मी फिरतो, आणि ज्यावेळेला काशीला पोहोचते त्यावेळेला बाकीचे मित्र जे शांत बसलेले असतात ते म्हणतात, पहिल्यांदा गंगा स्नान आणि नंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन. हा म्हणतो, दमलोय रे, 3 दिवस आहोत ना, उद्या करीन गंगा स्नान. हा झोपतो. असंच होतं आपलं. म्हणून जिथे स्थिर राहायचं, तुम्ही स्थिर राहा. ही पृथ्वी फिरतेच आहे. हे आज सुद्धा जिथे हे प्रवचन सुरू झालं, जगाच्या दृष्टीने पृथ्वी फिरलेली आहे. आपण तिथे नाही आहोत स्पेसमध्ये, आपण या जागी आहोत, कारण सगळेजण आहोत म्हणून. पण पृथ्वी फिरलेली आहे, वेगानं फिरते. विचार करा तुम्ही, या जगात स्थिर काय आहे? गणेश स्थिर आहे. या जगात गतिमान काय? रस वाहतो तो. आणि रसवती, सरस्वती, सरस्वती ही प्रवाही आहे, ती विद्या आहे,
ती कला आहे. विद्या हे एक्सप्रेशन आहे, व्यक्त होतं काय जे ज्ञान आहे. भरत मुनी वगैरे सारखे संगीत निर्माण करतात, शास्त्र निर्माण करतात, नृत्य निर्माण करतात आणि नंतर त्या नृत्याचे निरनिराळे आविष्कार म्हणजे प्रेझेंटेशन हे निरनिराळ्या कलानी करतात. म्हणून गज आणि जग, माझं सगळं तोंड जगाकडे आहे. ह्या इथे सेलमध्ये काय आहे, तिकडे त्या विंडोमध्ये काय, त्या मॉलमध्ये काय, बाहेर बाहेर बाहेर. आत केव्हा जाणार आहे मी? आत गेलो की मी गजानन आहे आणि बाहेर मी जगानन आहे. आनंद म्हणजे फेस. आय एम फेस टू फेस विथ द वर्ल्ड, आउटसाइड वर्ल्ड. मी कधीच शांत राहणार नाही, कायम फिरत राहणार आहे, भटकत राहणार आहे, भरकटत राहणार आहे. माझी दिशाच नक्की नाही, एम नक्की नाही आणि जे मी गाठत नाही आहे. विचार करूया आपण. आत जर असेल तर आत गज आहे, बरोबर जगाच्या उलटा. जग जर फिरतच आहे, पृथ्वी तर फिरतेच आहे, गज शांत आहे. मला जर ध्यान करतो म्हणजे त्या गजाला मी जोडतो, गजाननाला. माय आनन, माय फेस टर्न विदिन, आत वळलेला आहे. आत जो ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर, त्या आतल्या ईश्वराकडे फेस टू फेस. आणि या फेस टू फेसला परायण म्हणतात. ह भ प, हरिभक्ती परायण. आणि परायण म्हणजे ओरिएंटेशन. ओरिएंटेशनची 2 परफेक्ट उदाहरणं देतो आणि आपण मगाशी जे श्लोक वाचले त्याच्याकडे जरा बघूया. निसर्गातलं उदाहरण आहे, कमळ उगवलं आणि ते सूर्याकडे आहे, पूर्वेकडे. त्याला एकच माहिती आहे, सूरजमुखी, सनफ्लावर. त्याचा अर्थ काय? ऑलवेज फेस टू फेस विथ द सन, बरोबर. आणि ते सूर्य जसा जातो तसं पूर्वाभिमुख असलेलं कमळ त्याच्याच नकळत पश्चिमाभिमुख झालेलं असतं, कारण सूर्याचमुखी, ओरिएंटेड टू सन. सूर्य जाईल तसा मी जातो, मला कळतही नाही. दुसरं उदाहरण आहे, पूर्वी आपल्याकडे अँटी नव्हती, आता डिश आहे. डिश जर हल्ली तर आपल्याला काही दिसत नाही. ट्रान्समिशन डिफेक्टिव्ह. ट्रान्समिशन डिफेक्टिव्ह नाही आहे, माझी जे रिसिव्हर आहे ना, तो अँटीना किंवा डिश, तिथे दोष निर्माण झालेला आहे. ते परफेक्ट ओरिएंटेशन झालं, परायण. हे जे ट्रान्समिशन आहे, जे प्रसारण होतंय, समजा क्रिकेटची मॅच आहे, मला दिसत नाही आहे कारण माझी डिश हललेली आहे. ती डिश त्या ट्रान्समिशनला मी बरोबर परायण म्हणजे ओरिएंटेड केली की दिसणार आहे. मग ओरिएंटेड टू गॉड का नाही? ओरिएंटेड टू गॉडच का नाही? त्याला मन म्हणावं. मद भक्तो मध्याजी माम नमस्कार. आणि मी तुझी सोय केलेली आहे अर्जुना. पहिल्यांदा मी काय सांगितलं? कणाकणात मी आहे, व्यक्ती व्यक्तीत मी आहे. तू जिकडे बघशील तिकडे मी आहे की रे. आता इकडे बघितलं खांबात नरसिंहा नमस्कार, वरती बघा अरे वा किती छप्पर आहे नमस्कार, छप्पर नारायणा नमस्कार. तुम्हाला त्या धर्मव्याधाची गोष्ट माहीत आहे ना? कौशिक नावाचा एक ऋषिकुमार, ऋषी म्हणजे त्याचे गुरु, त्याला सगळे धडे देतात आणि सांगतात मी तुझा शिक्षा गुरु आहे म्हणजे शिक्षण, आणि मी तुझा दीक्षा गुरु आहे, पण मी तुझा मोक्ष गुरु नाही. मोक्ष गुरुसाठी पत्ता देतो, त्या पत्त्यावर तुझा हात ज्ञानी झालेला आहे, पण शेवटचा एक पाठ, लास्ट लेसन उरलेला आहे. हा येतो बघतो तर तो एक खाटीक आहे, मांस विकतो, मांसाचे खंड, म्हणजे हिंसेवर आधारित व्यवसाय आहे आणि पूर्णपणे मांसाहार तो करतच असेल, पण इतरांना सुद्धा मांसाहार. ह्याच्याकडे मी येणार? मी कंदमुळं खाणारा, ब्रह्मविद्या जाणणारा, त्या पातळीवरचा, आणि ह्याच्याकडून मी लास्ट लेसन शिकणार? तो येतो, त्या म्हणतो की ऋषिकुमार तुम्ही इथे कशा? नाही नाही, मला हा पत्ता दिलाय तो बरोबर आहे का? तो म्हणला पत्ता बरोबर आहे, पण मी तुम्हाला काय सांगणार आहे? काही नाही, तुम्ही फक्त इथे बसा, कारण आता गिऱ्हाईक यायला लागलेलं आहे. शेवटचं गिऱ्हाईक ज्या वेळेला जाईल त्यावेळेला मी तुमच्याकडे बघेन. 8 वाजता तो सकाळी आलेला आहे, 9, 10, 11, 12 गिऱ्हाईक येतच राहिले. हा व्यवसाय करतच राहिला. मधून मधून क्षमा करा हा एवढंच म्हणत होता. ज्यावेळेला 12 वाजले शेवटची गिऱ्हाईकं थांबली त्यावेळेला म्हणतो हे ऋषिकुमार स्नान करून या, मी तुमच्यासाठी कंद मुळं फळं घेऊन येतो, कारण माझा आहार तुम्हाला चालणार नाही आणि कंद मुळं वगैरे माझ्या घरात नाही आहेत. तोपर्यंत तुम्ही स्नान करून घ्या, पहिल्यांदा तुम्हाला मी तुमची सेवा करतो. तुझ्याकडे पाण्याचा थेंब आणि अन्नाचा कण मी घेणार नाहीये. काय व्यवसाय तुझा? का माझ्या गुरुनी तुला पाठवलं? ते म्हणाले मी काय सांगणार, मी शिकलोय कुठे? माझा पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय आहे. पण ज्या अर्थी गुरुनी पाठवलंय त्या अर्थी माझ्याकडून तुम्हाला काहीतरी मिळणार आहे,
मी तुम्हाला माझा दिवस कसा जातो ते सांगा. हे सारे आपण गेले 3 दिवस ऐकतोय त्याचं. म्हणाला माझा दिवस संध्याकाळी सुरू होतो. मी धनुष्य घेतो, धनुष्य नारायण नमस्कार. मी बाण घेतो, बाण नारायण नमस्कार. मी शिकारीला जातो, कधी ससा दिसतो, हे सशा नारायण नमस्कार. मारणार रे तुला, कारण मी दुसरं काय करणार आहे, मी दुसरं काही शिकलोच नाही. हरिण दिसलं, हे हरिण नारायण नमस्कार. बाणाने मारल्यानंतर त्यांची प्रेत उरताना ते प्रेत नारायण नमस्कार. आल्यानंतर सुरा नारायण, मी सुरा घेतो, ते जे हरिण ससा त्यांचे तुकडे करतो, मांसखंड, आणि ठेवतो. दुसऱ्या दिवशी इकडच्या बाजूला वजन आहेत, इकडच्या बाजूला मांसखंड आहे, आणि पुढे तराजू आहे, बॅलन्स, आणि तराजूला वरती काटा आहे. तो 4 तास माझ्याकडे बघत होता. सकाळी 8 वाजल्यापासून 12. माझं लक्ष कुठे होतं रे? मला सवय झालेली आहे. इकडचं वजन, तुला 1 शेर पाहिजे, 1 शेराचं वजन घातलं, मी वजनाकडे बघत नाही. तुला मांसखंड पाहिजे, इकडचे मांसखंड टाकले. मी बघत नव्हतो, मी फक्त त्या काट्याकडे बघत होतो. तो काटा इकडेही झुकणार नाही आणि इकडेही झुकणार नाही, मध्ये स्टेडी राहील काटा. धर्म काटा हा विवेकाचा काटा आहे. याला स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी म्हणलेला आहे. तो नमस्कार करतो, म्हणतो याच्यासाठी माझ्या गुरुनी मला तुझ्याकडे पाठवलंय. मग प्रपंचाच्या या पारड्याकडे लक्ष नाही, प्रपंचाच्या त्या पारड्याकडे लक्ष नाही. प्रपंचात मी स्थिर दृष्टीने कसा राहीन, कसा जगेन, इकडे माझं लक्ष आहे. तो म्हणाला हेच पाहिजे. प्रपंच करूया, आनंदात करूया. कृष्णाला 16,108 पत्नी होत्या. तुम्हाला वाटेल हे सिम्बॉलिझम असेल, पण नाही. प्रत्येकाशी लग्न केलेलं आहे, प्रत्येकाला महाल बांधून दिलेला आहे, अनेकांपासून त्याला मुलं झालेली आहेत. त्यांच्या 80 मुलांची नावं गुगलवर बघा आहेत. असा हा श्रीकृष्ण, ही स्टक टू नथिंग अँड नथिंग स्टक टू हिम. कृष्ण कशाला चिकटला नाही आणि कृष्णाला काही चिकटलं नाही. हे शिकायचं आहे. हे गीतेचा इसेन्स आहे, सार आहे, डिटॅचमेंट. एक फार सुंदर प्रसंग आहे चिन्मयानंदांच्या जीवनातला. चिन्मयानंद पहिल्यांदाही हे संत गेले ना आपले, त्यांनी तिथे चिन्मया मिशन, निरनिराळे इस्कॉन वगैरे सेंटर स्थापन केले. सुरुवातीला गेले त्यावेळेला गरीब होते, कोण विचारत नव्हतं. त्यांचा भगवा ड्रेस म्हणजे लोकांना हा रॉबर वाटायचा किंवा बेगर, हा चोर आहे किंवा भिकारी आहे. अशा ठिकाणी ते गेले होते आणि बसने प्रवास करायचे. पण काय इंग्रजी, चिन्मयानंद म्हणजे इंग्रजीचा धबधबा, सुंदर. आणि इंग्रजी ऐकण्यासाठी आम्ही कित्येक किलोमीटर चालत जायचो त्यांचे प्रवचन ऐकायला पुण्याला. तिथेच सुरू झाला हा यज्ञ, त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. ते इकडे लंडनमध्ये झालं आणि पुढच्या गावाला बस आली. त्या एका तरुणाने त्यांचा पाठलाग केला. स्वामीजी, आय एम मेस्मेराइज, म्हणजे मी मंत्रमुग्ध झालेलो आहे तुमच्या प्रवचनाने. मला एका शब्दात गीतेचं सार सांगा. आणि त्यांनी त्यांची कफनी धरलेली आहे, कफनी म्हणजे, आणि हे बसमध्ये चढतायत. आणि बसमध्ये चढताना त्यांनी कफनी काढून घेतली, डिटॅच. दिस इज द वन वर्ड इसेन्स ऑफ गीता, डिटॅचमेंट. आसक्ती कशाला, चिकटता कशाला, नुसते उपभोग कशाला घेता, डिटॅच राहा. एका शब्दात गीता. काल सांगितलं ना, तागी तागी तागी, त्यागी त्याग, डिटॅच. मला धरू नकोस. दिस इज द इसेन्स ऑफ गीता इन वन वर्ड. कमा. बस पुढे गेली, हा मागे आला. फुटबॉल खेळतायत, बंगालचे टीम्स प्रसिद्धच आहेत, मोहन बागान वगैरे. तरुण खेळतायत आणि विवेकानंद गुड फुटबॉल प्लेअर, गुड बॉक्सर, हा ॲथलीट होते विवेकानंद. ते बघतायत इतक्यात स्वामीजी, त्यावेळेला विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाले होते जगात, एरवी नरेंद्रनाथ होते. तो येतो एक जण, स्वामीजी मला गीता शिकायची, काय करू? गो टू द ग्राउंड, प्ले द फुटबॉल वेल, आणि हार जीत त्याचा आनंद आणि दुःख मानू नको. जिंकलास तर उडू नकोस आणि हारलास तर बुडू नकोस. दिस इज गीता. गीता तुला शिकायचंय. अरे तरुण आहेस, वयाचा 18 वयाचा, आत्ता काही गीतेचं पुस्तक शिकतोस? गीता जीवनात जग, हे शिकवलेलं आहे लोकांनी. अवघड नाही आहेत हे ग्रंथ, फक्त मी माझ्या जीवनात आणले पाहिजे. त्यासाठी काय करायचं, आपण जरा उदाहरणं बघूया. मन मनाभव, मी जे पंचायतन सांगत होतो ना, अगदी लक्षात ठेवा. हा विचार जर मला कळला, मला जर पटला आणि माझ्या जीवनात आला, तर मी सुटलो म्हणजे मुक्त झालो. म्हणजे असू देत ना मला व्याधी, निरनिराळ्या व्याधी असतील, रोग, इनक्युरेबल डिसीजेस असू देत ना शरीराला, मनाला कुठे? मन माझं मुक्त आहे, बुद्धी माझी मुक्त आहे, फ्री, अत्यंत आनंदात आहे मी.
अत्यंत आनंदात हे स्वतःला सांगायचं आणि त्याप्रमाणे जगायचं. हे पंचायतन लक्षात ठेवा. आयतन म्हणजे घर. असं घर म्हणजे ठेवण, आयतन वगैरे आपण कोकणीतला शब्द वापरतो, आयतन वरूनच आलेलं. आयतन म्हणजे कंटेनर. आपण घर म्हणूया ना. 5 घर आहेत आपली, म्हणजे एकाच जीवनाचे हे 5 पैलू आहेत. पहिल्यांदा शंकराचार्यांचं पंचायतन सांगतो. शंकराचार्यांच्या वेळेला 5 प्रमुख पंथ होते. ब्रह्मदेवाला मानणारे ब्राह्म, विष्णूला मानणारे वैष्णव, शिवाला मानणारे शैव, गणपतीला मानणारे गाणपत्य आणि सूर्याला मानणारे सौर. हे 5 पंथ होते. आणि आमचाच पंथ श्रेष्ठ, आमचाच ग्रंथ श्रेष्ठ, आमचाच मंत्र श्रेष्ठ, आमचाच प्रेषित म्हणजे प्रॉफेट श्रेष्ठ भांडत होते, रक्तपात घडवत होते. शंकराचे त्रिशूळ आणायचे आणि विष्णूचे चक्र आणायचे. चक्राने त्याला डोकं कापा, याचा हिंसा करा, रक्तपात होता. एक वाक्य सांगतो, हे जगातल्या सगळ्या इतिहासातल्या, म्हणजे जगातल्या देशाच्या इतिहासासाठी आहे, धर्माच्या इतिहासासाठी. मोर ब्लड इज शेड इन द नेम ऑफ रिलिजन दॅन इन ऑल वॉर्स इन ह्युमन हिस्ट्री. मानवाच्या इतिहासात जेवढी युद्ध झाली त्याच्यात जेवढं रक्त सांडलं नाही तेवढं रक्त धर्माच्या नावाखाली सांडलंय. आणि आता हे ह्युमन बॉम्ब वगैरे काय, एक्सप्लोजन, ब्लास्ट, धर्माच्या नावाखाली. अतिरेकी, फॅनेटिक्स, काय ते आपण त्याला रॅडिकलाइज हल्ली शब्द वापरतो. चूक आहे. धर्माच्या नाव कसला धर्म? दुसऱ्याला मारून आनंद मिळवणं हा असुरी धर्म आहे, राक्षसांचा. देवांचा धर्म नाही आहे. आणि म्हणून तुम्ही विचार करा की ज्या वेळेला हे 5 भांडत होते त्यावेळेला शंकराचार्य 16 वर्षांचे, 16 वर्षांचंच आयुष्य त्यांना होतं. 16व्या वर्षी ते जाणार होते. त्यांना अतिसार म्हणजे डिसेंट्री म्हणतो, डायरियासारखे, आणि औषध नाही मिळत. अशा वेळेला ब्रह्मसूत्रावर ते निरूपण करत होते. व्यासांची ब्रह्मसूत्र, आणि इतकं सगळं छान सांगत होते. एक म्हातारा शेवटी येऊन बसायचा, श्रोता. सगळे गेल्यानंतर तो प्रश्न विचारायचा. शंकराचार्य म्हणायचे, किती छान प्रश्न विचारता तुम्ही. व्यास ते स्वतः होते, व्यास चिरंजीव आहेत, त्यांचीच ती सूत्र. आणि हा किती चांगला सांगतोय, 16 वर्षाचा तरुण. पण 16 वर्षाचं आयुष्य त्याचं संपणार होतं. व्यासांना अंतर्दृष्टीने हे दिसलं. ते म्हणाले, माझे प्रश्न सोड रे, तुझी उत्तरं किती चांगली आहेत. हे संपूर्ण माझी ब्रह्मसूत्र मास्टर म्हणजे आत्मसात कर आणि गो टू द डाऊन साऊथ. हे हिमालयात घडलेला प्रसंग. आणि हिमालयाच्या दक्षिणेकडे म्हणजे सगळा भारत. शंकराचार्य हिमालयातून निघाले आणि जिथे जिथे ज्या पंथाचे कुणीतरी मुख्य होते, आपणच श्रेष्ठ म्हणून त्यांचे जे अनुयायी म्हणजे फॉलोअर्स होते, जे रस्त्यात रक्तपात घडवत होते, ब्लडशेड, शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं, मी आव्हान द्यायला आलेलो नाही आहे, आवाहन कर. आव्हान म्हणजे चॅलेंज. आय हॅव नॉट कम हिअर टू चॅलेंज युअर धर्म, पंथ, व्हॉट एव्हर इट इज. आय हॅव कम, आवाहन म्हणजे अपील करायला आलेलं आहे. आपण वाद घालूया की पब्लिक डिबेट. मी हरलो तर जन्मभर तुमचा दास होईल, आणि तुम्ही जर हरलात तर माझा दास बनू नका. पण बाकीच्या धर्मात म्हणजे पंथात जे सांगितलेलं आहे ते तितकंच खरं आहे हे तुम्ही मान्य करा. मग या 5 पंथांचं एकत्र करून त्यांनी पंचायतन केलं. आणि त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. म्हणजे आपण ज्याला पडगा म्हणतो ना, ताम्हण किंवा तबक, त्याच्यात तुम्ही 5 देव ठेवा ना. मी शैव आहे, शिवाचा उपासक, शिवलिंगामध्ये ठेव. इकडे गणपती, इकडे सूर्य, इकडे शक्ती म्हणजे देवी, आणि इकडे विष्णू. मी वैष्णव आहे, विष्णूला मध्ये ठेव. 4 बाजूला 4 देव. मी सौर आहे, सूर्याची उपासना करणार, सूर्याचं जे प्रतीक आहे ते मध्ये ठेव. 4 बाजूला इतर 4 देव ठेव. तू तुझ्याच देवाची उपासना कर, तू तुझ्याच देवाची आरती ओवाळ. पण लक्षात ठेव, ज्या वेळेला मी विष्णूची आरती ओवाळत असेल त्यावेळेला आरतीचा प्रकाश बाकीच्या 4 देवांनाही मिळतो. आरतीच कशाला करायला पाहिजे, मी ओवाळतो आणि त्या दिव्य प्रकाशात मी इतर 4 पंथांची सुद्धा आरती ओवाळत असतो. हे लक्षात ठेव. इंटिग्रेशन, ज्याला एकात्मता म्हणतात ना, तेच दत्तात्रेयांच्या वेळेला केलं. 3 पंथ बांधतात, ब्रह्मा विष्णू महेश, एक केलं. इंटिग्रेटेड, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. हे लक्षात घ्या. हे प्रयोग केलेले. ज्या वेळेला वैष्णव आणि शैव प्रचंड भांडायला लागले, अलीकडे घडलेला प्रसंग आहे. फार सुंदर चाललेलं होतं रामानंद सागरांचं रामायण. पहिल्यांदा जगात कोटी कोटी लोक एकाच वेळेला बघत होते. रविवारी ट्रॅफिक थांबत होते, मग मुसलमान ड्रायव्हर सगळे ख्रिश्चन थांबून बघत होते. न्यूयॉर्कमध्ये सगळ्या जगात सकाळी 9 ते 9:45 रविवारी ट्रॅफिक बंद.
इतकी मोहिनी त्या रामायण सिरियलची होती, एकदम थांबली. लोकांनी किती पत्र वगैरे केली. त्यांनी सांगितलं येऊन कोर्टात गेलेलं आहे प्रकरण, मी काहीही कॉमेंट करू शकत नाही. ज्यावेळेला कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेला आपली सिरियल पुन्हा चालू होईल. मी फॅक्ट सांगते तुम्हाला, हे घडलंय. काय झालं होतं? गंगा अवतरण. तो भगीरथ गंगावरून येते. कारण का, हे भगीरथाचे जे पूर्वज आहेत ते पडलेले आहेत जळून, शाप दिलेला आहे ऋषींनी. त्यांच्यावरून गंगेचं पाणी गेलं तर त्यांचा उद्धार होणार आहे. गंगा तर स्वर्गात आहे. स्वर्गातली गंगा प्रार्थना केली. गंगा म्हणाली, मी खाली यायला तयारच आहे. पार्वती माझी धाकटी बहीण आहे. मी ऋषींना त्रास द्यायला लागलो म्हणून ऋषींनी मला स्वर्गात पाठवली. स्वर्गात विष्णूच्या पायापासून मी व्हायला सुरुवात करते. विष्णू पद तीर्थ हे माझं नाव आहे स्वर्गातलं. अरे मी खाली यायला तयार आहे रे. मग भगीरथ म्हणला, ये ना, एक अडचण आहे. मी वरून जर खाली आले तर तुझ्या पृथ्वीला विवर म्हणजे छिद्र बुराक पाडून पुन्हा अंतरिक्षात निघून जाईल. तुला काय उपयोग आहे? मग काय कर, अशी शक्ती निर्माण कर की माझा जो इम्पॅक्ट आहे वरून पडल्यानंतर जो धक्का बसणार आहे तो सहन केला पाहिजे. अशा शक्तीला शंकर म्हणतो आपण. शम म्हणजे कल्याण, कर म्हणजे करणारी. शंभू, भू म्हणजे होणं, त्याच्यातून आपोआप कल्याण होतं. शंकर म्हणला, काही हरकत नाही. मग शंकर उभा राहिलेला आहे. रवी वर्माचे चित्र बघा, गुगलवर तुम्हाला बघायला मिळेल. पाय फाकून उभा आहे, आडवा त्रिशूल धरलेला आहे, केस वगैरे जटा सगळ्या सोडलेल्या आहेत आणि गंगावरून पडल्यानंतर तिला बांधून घातलेली आहे आणि तिचा एक प्रवाह खाली सोडलेला आहे. भगीरथ तिला मार्ग दाखवतो म्हणून तिला भागीरथी म्हणतात. जन्नू नावाचे ऋषी आहेत, त्यांना वाहून न्यायला लागल्यानंतर ते गिळून टाकतात तिला. भगीरथ जन्नू ऋषींना सांगतो. मग आपल्या कानातून ते सोडतात, तिला जान्हवी म्हणतात. जान्हवी म्हणजे गंगा. नंतर हरिद्वारला ती पठारावर येते. मग निरनिराळी क्षेत्र होतात आणि गंगा सागर जिथे त्या बंगालमध्ये ती समुद्राला मिळते तिथे हा सगळा प्रकार घडला होता. त्या सगळ्या ह्याच्यावरून जाते. त्या 60,000 आहेत ते लोक, त्याचे ढीग झालेले आहेत राखेचे, त्याच्यावरून गंगा जाते. आणि काय सांगते माहिती त्यांना भगीरथा, मी थांबू शकत नाही रे. ग म्हणजे जाणे आणि गा म्हणजे जात राहणे. गंगा, आय गो, आय एम गोईंग, आय कीप ऑन गोईंग. मी थांबू शकत नाही. जरी मी इथे समुद्राला मिळाले, समुद्र कुठे होता त्यावेळेला, त्याला गंगा सागर म्हणतात. आणि सागर का म्हणतात, हे सगराचे पुत्र होते. सगरांच्या पुत्राचा उद्धार करण्यासाठी जी गंगा आली तिच्यामुळे सागर तयार झाला. आता पाणी माझं जाऊ कुठे? तिथे मोठा खड्डा होता तिथे, त्याला हृद शब्द आहे. विष्णू सहस्रनामात हृद शब्द आहे. तो रुद नाही, रुद म्हणजे हृदय, हृद म्हणजे मोठा खड्डा. आपण रावण फोन वगैरे म्हणतो ना, मोठा खड्डा. तिथे गंगा पाणी टाकत गेली. पण लक्षात ठेवा, सागराला मिळाली तरी गंगा गोमुख किंवा गंगोत्रीपासून वाहतच आहे. गंगा थांबतच नाही. ओम गंग गणपतये नमः हा ग आहे, त्याच्यावरूनच गमन आणि त्याच्यावरूनच इंग्लिशमधला टू गो हा शब्द आलेला आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. गती आहे ते, ग म्हणजे गती. हे सांगायचं कारण काय की का थांबली रामायण सिरियल? जे लिंगायत आहे की ज्यांच्या गळ्यात शिवलिंग असतं, जे शैव संप्रदायाचे आहेत, जे कर्नाटकात जास्त आहेत, ते कोर्टात गेले. आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. का? कारण विष्णूच्या पायापासून म्हणजे बघा, तुमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा आमच्या देवाच्या डोक्यावर, कारण शंकरांनी डोक्यावर धारण केली की नाही. आमच्या आपल्या देशात भावना दुखावण्यासाठीच असतात बघा. आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. कोर्टात गेले, कोर्टाने स्टे आणला, थांबवा, तुम्ही सिद्ध करा. आणि अशा वेळेला आपल्या ऋषीने आधीच पूर्वी सुद्धा हा प्रसंग आला असला पाहिजे म्हणून विठ्ठल दैवत निर्माण केलेलं आहे. विठोने शिरी वाहिला देव राणा, देवांचा राजा महादेव म्हणून विठ्ठलाचा ज्यावेळेला मुकुट काढता त्यावेळेला त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे, कृष्ण म्हणजे विष्णू म्हणजे वैष्णव आणि त्याच्या डोक्यावर शिवलिंग म्हणजे शैव. आमच्या विष्णूच्या पायापासून निघालेली गंगा जर तुमच्या शंकराच्या डोक्यावर असेल तर आमच्या विष्णूंनी शंकरालाच डोक्यावर घेतलंय. कोर्टाचं समाधान झालं आणि सिरियल पुन्हा पुढे सुरू झाली. हे लक्षात ठेवा. हे ऋषीमुनी जे आहेत ना त्यांना स्वार्थ नाही आहे. संत साधू आहेत ना त्यांना स्वार्थ नाही आहे. ते पेटंट मागत नाहीत, रॉयल्टी घेत नाहीत, कॉपीराईट नाही आहे. ज्ञानेश्वरीचा काही कॉपीराईट आहे का? कुणी सांगितलेलं मी ज्ञानेश्वरांचा वंशज आहे मला मिळाली पाहिजे रॉयल्टी? काही नाही आहे.
हे देवाचं आहे, माझ्यातून वाहत आलेलं आहे. मी ह्याच श्रद्धेने बोलतो की ही सगळं देवाचं आहे, माझ्या सद्गुरूंच्या कृपेने माझ्यातून वाहत आहे. मी फक्त माझं जे माध्यम आहे, जो चॅनल आहे, तो स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि तो स्वच्छ ठेवण्यासाठी उपासना आहे, नामस्मरण आहे, ध्यानधारणा आहे, या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. ईश्वर सर्वभूतानां. आता आपण शेवटचं फक्त बघूया आणि इथून उद्या शेवटचा दिवस आहे त्यावेळेला सुरू करूया. त्यांनी काय सांगितलं? सर्व धर्मान परित्यज्य. अरे तुझे जे देहधर्म आहेत ते परित्यजन, तुला आंघोळ करावीच लागणार आहे, तुला मलमूत्र विसर्जन करावीच लागणार आहे. नाम घेत कर ना, नाम घेत काम कर. मगाशी तुम्हाला सांगत होतो ना, तू जिकडे दृष्टी फिरवशील तिकडे मी आहेच रे. या दिव्यात मी आहे, या चित्रात मी आहे, या खांबात मी आहे, या छपरात मी आहे, या जमिनीत मी आहे, त्या जमखानात मी आहे, त्या खुर्चीत मी आहे. आपल्याला जाणीव. हे विष्णू सहस्रनाम आहे. विष्णू सहस्रनाम अप्लाइड म्हणजे सगळीकडे असल्या विष्णूचं दर्शन. खुर्ची, मी बसतोय तुझ्यावर, नमस्कार करतो. मी 1.5 तास बसलो होतो, नमस्कार करतो. माझं वजन तू सहन केलंस. सगळीकडे नमस्कार करा. किती सोपी साधन आहे, पण मी का करत नाही? एक तर मला लक्षात राहत नाही, आणि दुसरं म्हणजे माझ्या अंतर्मनात जो इगो अहंकार आहे ना, तो सूक्ष्म अहंकार मध्ये येतो. सगळ्यांना नमस्कार करूया. आणि मी नमस्कार केला की त्याच्याशी कसा वागेन? त्याला फसवेन, त्याच्याशी खोटा बोलेन, त्याच्याशी हिंसक होणार नाही. म्हणून पंचायतनाचे 5 डायमेन्शन सांगून आज थांबूया. उद्या सगळ्यात महत्त्वाचा विषय, सर्व काळी. काळ हे पहिलं डायमेन्शन. सर्व स्थळी, स्थळ म्हणजे प्लेस, हे दुसरं डायमेन्शन. सर्व वस्तू, व्यक्ती, वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्या मध्ये असताना तिसरं डायमेन्शन आहे. सर्व कृती करताना चौथं डायमेन्शन आहे, आयतन म्हणजे डायमेन्शन. आणि 5वं म्हणजे जीवनातल्या सर्व प्रसंगात आणि सर्व घटनात परमेश्वर पाहायला शिकूया. सर्व काळी आत्ताही आपण बघतोय. सर्व स्थळी, इथे मी आहे, तिथे तुम्ही आहात. सर्व कृतीत, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. इथे मंडप आहे, इथे सगळं आहे. म्हणून हा सत्संग आहे ना, हा जीवनातला सत्संग चालू आहे. कुठलाही प्रसंग असू दे, सुखाचा, दुःखाचा, मिलनाचा, वियोगाचा, यशाचा, अपयशाचा, लाभ, हानी, प्रॉफिट अँड लॉस असू दे ना, सगळ्यात परमेश्वर बघणार आहे मी. अगदी लक्षात ठेवा. हे सोपं आहे, फक्त मला कॉन्स्टंट रिमेंबरन्स पाहिजे. त्याला अनुसंधान म्हटलंय, सतत आठवणी. म्हणून श्वासाश्वासावर नाम घ्या. श्वास घेतला, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम, जय जय राम, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगम. खरा तुम्ही श्वासाची गती इन ट्यून होईल और इन रिदम होईल. काय आरोग्य लाभेल. शरीर जाईल ना त्याच्या दिशेनं. मन, बुद्धी आणि चित्त, आनंद आनंद आनंद. आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. हा काय बाहेरचा डो आहे हो, तो माझ्या मनाचा डो आहे. आणि तिथे ही 5 आयतनं शेवटी सांगतो. फक्त सर्व काळी मी आनंदात असलं पाहिजे. फक्त सकाळी आनंदात असतो आणि ऑफिसवरून आल्यानंतर देवसार बनतो. देवघरात असताना देव आणि बाहेर आल्यानंतर देवसार. कसले मूड्स आहेत आपले, मूड स्विंग्स. बिलकुल मूड स्विंग्स नाही. त्याला संत म्हणलेलं आहे. संत म्हणजे स्थिर, कोणत्याही परिस्थितीत अच्युत खाली येतच नाही त्या पातळीवरून. आपण तसं झालं पाहिजे. सर्व काळी आणि सर्व स्थळी. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला हॉलमध्ये टायगर असतो, हाक मारते बायको, स्वयंपाकघरात जाताना शेळी होऊन जातो. हे नकोय. सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व वस्तू व्यक्तींच्या सहवासात, सान्निध्यात, सर्व कृतीत. आणि हे सगळे मिळून जीवन बनतं. किंवा जीवनाच्या प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक प्रसंगात परमेश्वर बघूया, सद्गुरू बघूया, दत्त बघूया, दुर्गा माता बघूया. दुर्गा दत्त मंदिर आहे ना, ही दत्त जयंती आहे नवऱ्या. या दत्ताचा जन्म परवा दिवशी आहे. आपल्या आत कसा घडवायचा हा उद्याचा विषय आहे. गीतेचे श्लोक होते, त्याचा अर्थ आपण बघितला. मला शरण ये, शरण येत राहा, येत राहा, येत राहा. जागेपणी, स्वप्नात, झोपेत. कुठल्याही कृतीच्या आरंभी, मध्यभागी आणि शेवटी. जीवनच आले किंवा प्रवचनमालेच्या आरंभी प्रवचन चालू आहे, प्रवचन मला उद्या संपेल. सतत तू माझ्याकडे बघत राहा, माझ्यातच राहा. आणि मग बघ जीवन कसं सत्यम शिवम सुंदरम किंवा सच्चित आनंद यांनी भरलेलं राहील. तसं ते भरलेलं राहू दे अशी प्रार्थना करून आज प्रवचनाला विराम देऊया. उद्या अखेरचा दिवस आहे. शांत डोळे बंद करून बसूया.
अशा पद्धतीने बसायचं की सगळं वजन कमरेच्या मागच्या भागात किंवा कमरेत एकवटलेलं आहे. मग बघा, खाली बसलो तरी मांडीला मुंग्या येत नाहीत, इकडे तिकडे लक्ष जात नाही. हा सुरेख हा प्रकार आहे. शांत बसायचं, ताठ बसायचं. 4 शब्द सांगतो इंग्लिशमधले. एक आहे स्ट्रेस, कुठेही स्ट्रेस नाही. एक आहे स्ट्रेच, कुठेही स्ट्रेच म्हणजे तसा ताण नाही. आणि तिसरा आहे, आपण म्हणतो ना, स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे आणि स्ट्रेच आहे. हे तिन्ही गाळून टाकूया. कुठेही ताण नाही आहे, कुठेही तणाव नाही आहे आणि कुठेही अत्यंत रिजिड अशा अवस्थेत नाही. जस्ट स्ट्रेट हा चौथा शब्द आहे. नो स्ट्रेस, नो स्ट्रेन, नो स्ट्रेच, जस्ट स्ट्रेट. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात चोळायचे, रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे दत्तात्रय आणि मागची देवी, आता दत्ताची आरती आपण करणार आहोत. शांतपणे या सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.